त्याच्यामध्ये सरकारचं दोघलेपण आहे. मराठा समाजाला या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र दिले, मात्र त्याची व्हॅलिडिटी थांबवून ठेवलेली आहे. जर मराठा बांधव 2-3 कोटीच्या संख्येनं 30 तारखेला या ठिकाणी आला तर मला उपोषण करण्याची गरज नाही. 31 तारखेला जेव्हा तमाम महाराष्ट्रातील तरुण बांधव मराठा समाज जसे 14 ऑगस्टला आले होते, त्याच्यापेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी या धर्तीवर येतील आणि नक्कीच कुठेतरी सरकारमध्ये भूकंप आल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी संतोष साबळे. आपण पाहतात लेट्सअप. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये एक राज्यव्यापी बैठक बोलवली होती आणि या बैठकीचा अर्थ असा होता की ते मराठा समाजाला काही आवाहन करणार होते आणि ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करणार होते. पण आज लाखो मराठा बांधव हे आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहे आणि याचा प्रचंड जनसमुदाय हा आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेला होता आणि त्याच अनुषंगाने जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा 30 तारीख ही आंदोलनाची जाहीर केलेली आहे. त्याच अनुषंगाने आता खूप सारे मराठा बांधव इथं आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहे. त्या जे महाराष्ट्रातले युवा सरपंच आहे ते पण इथं दाखल झालेले आहे. मंगेश साबळे भाऊ, जरांगे पाटलांनी 30 तारीख ही उपोषणाची जाहीर केली आणि सरकारला पुन्हा धारेवर धरलेलं आहे. तर या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं? त्याच्यामध्ये सरकारचं दोघलेपण आहे. मराठा समाजाला या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र दिले, मात्र त्याची व्हॅलिडिटी थांबवून ठेवलेली आहे. पहिली गोष्ट. आणि या सगळ्या गोष्टीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आता पुढच्या नवीन वर्षामध्ये 26 मध्ये ऍडमिशन आहे. विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी प्रॉब्लेम येऊ नये या संबंधित ही बैठक होती व तसेच विविध प्रश्न, मराठा आंदोलनावर झालेले गुन्हे देखील मागे घेण्यात यावे व तसेच जे मयत समाजासाठी बलिदान दिलेले आहे त्यांना देखील त्यांच्या परिवाराला नोकरी आणि लाभ देण्यात यावा, असे अनेक विषय या ठिकाणी आज सभेमध्ये मांडण्यात आले. उपोषणाचा जो विषय होता त्यावर या ठिकाणी समाज बांधवांचा तीव्र नाराजी आहे की दादांनी उपोषण करू नये. तरी देखील दादांनी सांगितलं की जेवढ्या जास्त संख्येने होईल तेवढ्या संख्येनं तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधव या ठिकाणी आपण यावं. जर मराठा बांधव 2-3 कोटीच्या संख्येनं 30 तारखेला या ठिकाणी आला तर मला उपोषण करण्याची गरज नाही. ही बाब सर्व मराठा समाजाने लक्षात घ्यायची आणि मोठ्या संख्येने 30 तारखेला या ठिकाणी उपलब्ध राहायचं. तुम्हीही अनेक आक्रमक आंदोलन केलेले आहे. जरांगे पाटलांनी याच्या अगोदर अनेक वेळा उपोषण केलेलं आहे. मात्र सरकार कुठेतरी भूल देते का असं तुम्हाला वाटतंय का? काय असतं, जसं दादांनी समजावून सांगितलं की शेतीची मशागत करत असताना अगोदर काट्या काढावं लागतात, कुपट्या काढावं लागतात, वखर आणावं लागतं, नागर हाणावं लागतं. एकदाच आपल्याला काही भेटू शकत नाही. मग हळूहळू का होईना पदरात पाडून कसं घ्यायचं ते या माणसांकडनं, या मानवाकडनं आपण शिकायला पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 पगड जातीला एकत्र करून या ठिकाणी गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी लढा दिला होता, तसंच आता मराठा समाजातील गरीब बांधवांसाठी सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे लढा देत आहे. म्हणून तमाम मराठा समाजाचा, तरुण बांधवांचा, आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. आता ह्या इशाऱ्यानंतर सरकार कुठेतरी निर्णयाची भूमिका घेणं असं वाटेल का? 31 तारखेला जेव्हा तमाम महाराष्ट्रातील तरुण बांधव मराठा समाज जसे 14 ऑगस्टला आले होते, त्याच्यापेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी या धर्तीवर येतील आणि नक्कीच कुठेतरी सरकारमध्ये भूकंप आल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच आपण पाहिलं तर हे होती आपले मंगेश साबळे, युवा सरपंच. यांनी खूप सारे आंदोलन केलेले आणि तरुणांमध्ये यांची खूप सारी क्रेज असते सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यांनीही सांगितलं की आम्हीही मनोज जरांगे पाटलांसोबत आहोत आणि 30 मेला आम्हीही मोठ्या ताकदीने आंतरवाली सराटीमध्ये येणार असल्याची त्यांनीही भावना व्यक्त केलेली आहे. पण याच्यानंतर सरकारची भूमिका काय राहणार आहे हे 30 तारखेच्या नंतरच आपल्याला बघायला भेटणार आहे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, आंतरवाली सराटी, जालना.